कारखान्यामधले आमचे सर्व कर्मचारी, कुटुंबाचे सदस्यच्या सेवानिवृत्त कार्यक्रम निमित्ताने आणि दुर्दैवाने मागच्या 1 वर्षामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचं निधन झालं त्यांना आमच्याकडून जे काय सहकार्य करायचं कर्तव्य आहे ते पार पाडण्यानिमित्ताने या कार्यक्रमात उपस्थित आपल्या कारखान्याच्या चेअरमन, आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका माननीय आईसाहेब, माननीय व्हाईस चेअरमन बाळ घोरपडे साहेब, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण साहेब, उपस्थित कारखान्याचे सर्व संचालक आणि सर्व आलेले सेवानिवृत्त कर्मचारी, त्यांचे कुटुंब, जे कर्मचारी निधन झाले त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आणि आमचे सर्व सहकारी, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना या कारखान्याच्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. कारण हा कारखाना इथपर्यंत पोचून यशस्वीप्रमाणे वर्धापन दिवस साजरी करू शकतो आणि साजरी करताना त्याचा मानसन्मान आईसाहेबांनी मला मिळतो, त्याचं खरं कारणीभूत आणि ज्यांच्यामुळं तो पाया बसला ते म्हणजे आपण कर्मचारी आहात. त्याच्यामुळं आज आम्हाला हा मानसन्मान मिळतो. एकूण 70 पुरस्कार या कारखान्याने घेतलेत. आता रिसेंटली आपल्याला एकूण 70वा VSYचा पुरस्कार मिळाला आणि मला खात्री आहे की 75वा आपण लगेच गाठू. पण म्हणून यावर्षी मी प्रथा सुरू केली की आपण हे पुरस्कार घेताना आपले कर्मचाऱ्यांना घेऊन जाऊ. कामगार, स्पष्टपणे कामगार म्हणजे काय अधिकारी वर्गाला घेऊन जायचं नाही मी असं म्हणत नाही, पण सहसा अधिकारी जातात. पण मी म्हटलं आपले कामगार, जो कारखान्याच्या आत काम करतो, जो कारखान्याची साफसफाई करतो, जे कारखान्याचं शिफ्ट बघतो, जो कारखान्याचा गवाणीमध्ये काम करतो, जो कंपोस्टवर काम करतो, म्हणजे ह्या लोकांनी जे उत्कृष्टपणे कारखाना चालवला, मॅनेजमेंट चांगली असणं गरज आहे, पण त्याच्या खाली कामगारांनी ते काम केलं म्हणून एकूण 70वा पुरस्कार हा कारखाना. आणि देशामध्ये जेव्हा 1 क्रमांकचा कारखाना म्हणून मला आणि आईसाहेबांना जेव्हा संबोधित केलं जातं आणि आज शासनामध्ये आपल्याकडे कुठलंही संविधानिक पद नसून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होतात, ह्याचं मेन श्रेय म्हणजे काय की श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आणि आपला जो ग्रुप आहे ह्याचं एक वलय निर्माण झालंय. या वलयाकडे बघून आणि खरं म्हटलं तर हे फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यामुळं आहे. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. माझी MD साहेबांना एक सूचना आहे की पुढच्या वेळी जेव्हा आपल्याला पुरस्कार मिळेल, आपण काय करतो की जेवढे काय कर्मचारी त्या पुरस्कार मिळाल्यानंतर रिटायर होणार आहेत 2-3 महिन्यामध्ये, आपण त्या कर्मचाऱ्यांना घेऊन जातो. आपण मागच्या वेळी VSY म्हटलं निवडून 8 जण गेलो, पण काही लोकांनी अक्षरशः गल्ली उचलून आणल्यासारखं 20-25 लोक घेऊन आली. तर पुढच्या वेळी मला वाटतं एवढी सगळी आली VSYला तर हरकत नाही. त्याचबरोबर दुर्दैवाने ज्या कर्मचाऱ्यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबाचं काही सदस्य पण पुरस्कारला आपण घेऊन गेलं पाहिजे. ठीक आहे, महिलांना येणं शक्य नसेल, त्यांचा मुलगा का कोणतरी का भाऊ असं कोणतरी, शेवटी त्या कर्मचाऱ्याचं निधन झालं पण त्यांनी ते कॉन्ट्रीब्युशन दिलंय ना, बरोबर. त्यांना रिटायरमेंटमध्ये तो चान्स मिळाला असता, पण दुर्दैवाने त्यांचं निधन झाल्यामुळं आपण त्यांना घेऊन जाऊ नाही शकलो. तर त्यांनाही आपण त्यामध्ये सहभागी करावं. आज बघा 1250च्या कपॅसिटीच्या कारखाने आपण राजेसाहेबांनी आणि आपण सगळ्यांनी 1980ला पहिला सीझन सुरू केला. 2500, 3500, 5000, 7000, 7500, 8000 आणि आता 8500. ते आता इथेनॉलचा तर निर्णय स्मूथ झाल्यानंतर आपल्याला 8500 क्रशिंग कपॅसिटी पुढचा सीझन घेता येईल. येत्या 1 तारखेला आपण आपल्या एक्सपान्शनचं पहिल्या टप्प्याचं शुभारंभ करायचं नियोजन करतोय. आपण ड्रायर जो बसवलाय ज्याच्या माध्यमातून आपण पूर्ण स्पेंट वॉश जाळून त्याच्यामधून आपण ग्रॅन्युलर पोटॅश निर्माण करणार आणि शाहू पोटॅशचं एक नवीन आपलं एक प्रोडक्ट बाजारामध्ये आपण लॉन्च करतोय. आणि असं पोटॅश प्रोडक्ट लॉन्च करणारा देशामधला, महाराष्ट्रामधला पहिला कारखाना शाहू कारखाना होणार आहे. त्याचबरोबर सल्फर मुक्त साखर याचं युनिट पण आपण बसवलंय, तेही आपण 1 तारखेला त्याचा शुभारंभ करतोय. आज आपण जेव्हा कारखाना सुरू केला 70-85 ऑलमोस्ट 80%
घरगुती म्हणजे साखरेचं वापर घरगुती वापरासाठी व्हायचं. आता ते उलटं झालंय. 80% आपण आता घरामध्ये साखर घेत नाही. आता हे कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, मिठाई या सगळ्या गोष्टीतून, आणि त्याच्यामुळं कॉर्पोरेट क्लायंट ITC असेल, हल्दीराम असेल, बॅस्किन रॉबिन असेल, हे मोठमोठे ब्रँड जे आहेत यांना आता साखर मोठ्या प्रमाणात लागते, आणि ती म्हणजे सल्फरमुक्त म्हणजे 45 एकुमसाची साखर लागते. आणि त्याच्यामुळं राजेंच्या काळामध्ये पण हा प्रस्ताव आला होता, पण तो आपण केला नाही, कारण तेव्हा दर जास्त मिळत नव्हते. आता साखरेला तुम्ही 45 एकुमसाची साखर दिली तर दर तुम्हाला कमीच कमी ₹1 जास्त मिळतो. 50 पैसे पण मिळालं तर युनिट आपण बसवलं तर 3.5 वर्षामध्ये त्याचं कर्ज फिटते. ते युनिट आपण सुरू करतोय. त्याच्यानंतर नवीन डिस्टिलरी आपण उभा करतोय, नवीन कोजन युनिट आपण उभा करतोय. कारखान्याच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा एक्सपान्शन ह्या वर्षी आपण कारखान्याने केला, आणि ते फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं. मी अभिमानाने सांगतो, जेव्हा कुठले एक्सपान्शन्स होतात कमीच कमी 1-1.5 महिना एक्सपान्शन लेटच असते. मी परवा आढावा घेतला, म्हणजे आईसाहेबांनी मी परवा म्हटलं की आम्ही कितके नशिबान आहोत की कर्मचाऱ्याच्या सहकार्यामुळे पहिलं हा एक्सपान्शन आहे की हा टाइमाच्या आधी कंप्लीट होतोय. हे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं या मागच्या आपण जे काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले, आपण कामातून सेवानिवृत्त झालोय, नात्यातून नाही. त्याच्यामुळं मी या सगळ्या कर्मचाऱ्यांना म्हणतो की आपण येत जावा, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आता मगाशी राजेंद्र पाटील ना, हां, त्यांनी आता मनोगत व्यक्त केलं. मी काही तर राजकीय बोलत नाही, पण ते जे काय बोलले त्याला माझं मम बरोबर. राजकीय मन बोललेलं मी तर बरं, पण ते बरोबर आहे. कारण मला संविधानिक पदावर आपण पोचवायची गरज नाही, आपण सगळी संविधानिक पदावर गेलं पाहिजे. कारण स्वर्गीय राजेसाहेबांना आपण अभिवादन करतो तर तेव्हा त्यांचं अपूर्ण स्वप्न आपण सगळ्यांनी साकार करावं. कारण 1985 पासून तो जो काळ आहे, तेव्हा माझं वय फक्त 2 वर्ष होतं, पण 85 पासून जो काळ आत्तापर्यंत पाहिलाय आपण सगळ्यांनी पाहिलाय. काय आव्हानातून गेलेत, पण राजेसाहेबांनी कधीही राजकारणासाठी कुठलीही तडजोड केली नाही. राजकारणासाठी कधीही कारखान्याचे नियम धारेवर आणले नाहीत, तोडले नाहीत. त्याच्यामुळं आज कारखाना एवढा सुरळीत चालू आहे. आज 7 तारखेला कामगारांचा पगार काही होऊ दे. मी तुम्हाला आठवण करून देतो, 2015ला मी जेव्हा चेअरमन झालो तेव्हा साखरेचे दर ₹20 पर्यंत, ₹21 पर्यंत गेले होते. अवताडे साहेब MD साहेब होते तेव्हा, पण आम्ही पहिला निर्णय घेतला काही होऊ दे, कामगारांचा पगार 7 तारखेला आणि उत्पादकांची बिलं टाइमात गेली पाहिजे. तेव्हा ते आम्ही चक्र कसं फिरवलं आम्हालाच माहीत. पण हे सगळं आपण लोकांनी केलं, आणि त्याच्यामुळं जे काय पाटील साहेबांनी सांगितलं, हे स्वप्न साकार आपल्याला स्वर्गीय राजेसाहेबांच्या 75 जयंतीनिमित्ताने करायचं आहे. आणि हे स्वप्न आपल्यासाठी साकार करायचं आहे. जे काय कर्मचारी दुर्दैवाने त्यांचं निधन झालं, आम्ही तुम्हाला कुठलीही मदत, चेक जे तुम्हाला दिला, तुम्हाला कुठली मदत का तुमच्यावर काही उपकार आम्ही बिलकुल केले नाहीत. हे आमचं कर्तव्य आहे, आणि हे कर्तव्य राजेसाहेबांच्या काळापासून आमच्याकडे ती जबाबदारी आलेली आहे. मी MD साहेबांना सांगतो की जे ज्या कर्मचाऱ्यांचं निधन झालं, त्यांच्या घरामध्ये मुलं असतील, त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ दे, आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कारखाना का समूह काय कुठंही निर्णय घ्यायचा असेल ते त्याप्रमाणे आपण सहकार्य करू. आणि ग्रुपतर्फे त्यांच्या कुटुंबाला जे काय सहकार्य लागेल, जे काय मदत लागेल, ते नेहमी आम्ही आयुष्यभर त्यांच्या पाठीशी राहू. हा शब्द आईसाहेब आणि मी आज त्या सगळ्या कुटुंबांना आज देतो की तुम्ही कुठलीही काळजी करायची गरज नाही, आम्ही 100% तुमच्या पाठीशी राहणार. आणि त्याप्रमाणे असंच या वर्धापन निमित्ताने कारखाना वाढत जाऊ. साखर धंद्यामध्ये नवीन नवीन प्रयोग आपण करत राहू. आपली स्पर्धा आपल्यावरच आहे, आणि त्याप्रमाणे आपण काम करू. आणि राजेंद्र पाटलांचं भाषण फार उत्कृष्ट झालं. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही बघितलं, मी आईसाहेबांना असं नमस्कार केला, कारण का केला ते पण सांगतो. त्या मला म्हटल्या, बघा RB-वाल्यांचं भाषण कसं असते, नतमस्तक होतो. म्हटलं काही बोलत नाही. हा राजेसाहेब असते तर त्यांनी तेच केलं असतं, असं मी जबाबदारीने बोलतो. त्याच्यामुळे मी म्हटलं काहीच बोलत नाही. ते बरोबर आहे, मी मान्य केलं. असं जरा अनेक 4-5 भाषणं करून जरा सगळ्यांना जरा चार्ज करूया. ते आपण आपल्या सगळ्यांचा असंच आशीर्वाद, प्रेम या समूहावर राहू दे. येत्या काळामध्ये जे काही आपल्याला राजकीय स्वप्न 2024चं आमदारकीचं पूर्ण करायचं आहे, त्यासाठी आपण सगळी सज्ज राहू. हे करताना
कारखान्याचे सगळे नियम पाळून, कारखान्याचे सर्व तत्व पाळून, कारखान्याची सगळी व्यवस्था पाळून आपण हे स्वप्न साकार करायचं आहे. कारण आपलं अस्तित्व कारखाना आणि समूहामुळे आहे आणि ते सांभाळतच आपण हे सगळं राजकीय स्वप्न साकार करू. आणि निश्चित 2024ला स्वर्गीय राजेसाहेबांचं स्वप्न साकार करून असंच समूह आणि राजकारण आपण चालवत राहू आणि वाढत राहू अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. शाहूच्या यशामध्ये कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे असं मत या प्रसंगी आपण व्यक्त केलं आणि स्वर्गीय राजेसाहेबांचं अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करूया असं आवाहनही आपण केलं. धन्यवाद. आणि यानंतर आभार प्रदर्शन शशिकांत धनवडे, उपाध्यक्ष शाहू साखर कामगार युनियन यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे.